आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे सुहाना चकली भाजणीचा रिव्ह्यू आणि रेसिपी। आपण रिव्ह्यूची सिरीज सुरू करतोय, त्यामुळे येणारे पुढचे 5-6 व्हिडिओ हे आपले रिव्ह्यूवरती आधारित असतील, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट्स जसे चकली भाजणी, चकली मसाला, चिवडा मसाला, दूध मसाला यांसारखे जे प्रोडक्ट आहेत त्यांचा रिव्ह्यू आणि रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा, त्यामुळे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे कुठलेही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहेत। मला हे प्रोडक्ट वापरून जे अनुभव आले ते मी तुमच्याशी अगदी प्रामाणिकपणे शेअर करणार आहे। व्हिडिओच्या शेवटी मला ह्या भाजणीबद्दल कोणत्या गोष्टी आवडल्या आणि कोणत्या आवडल्या नाहीत ह्यासुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे, ज्यामुळे तुम्ही जर ही भाजणी विकत घेत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर ही आहे सुहानाची चकली भाजणी। हे अर्धा किलोचं पॅक आहे जे 150 रुपयाला मिळतं। याच्यामध्ये आपण साधारण 40 ते 50 चकल्या बनवू शकतो। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, हे जी चकली भाजणी आहे याचं पीठ आपल्याला एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। आता मी इथे सगळ्या अर्धा किलोच्या चकल्या एकत्र बनवणार आहे, त्यामुळे सगळंच पीठ काढून घेतलं आहे। जर तुम्ही कमी चकल्या बनवणार असाल तर बाकीचं पीठ एखाद्या एअरटाईट बरणीत भरून ठेवू शकतात। आता याच्यात तेल किती टाकायचं, तर पॅकवरती तुम्हाला पॅकच्या मागे व्यवस्थित रेसिपी दिलेली आहे। त्याच पद्धतीने मी इथे 3 चमचे म्हणजे 3 टेबलस्पून तेल घेतले, जसं की पॅकवरती सांगितलं आहे। आता हे 3 टेबलस्पून तेल म्हणजेच 45 ml एवढं तेल आहे। जर घरातला जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं प्रमाण घेतलं तर तो मोठा चमचा साधारण 6 चमचे भरतील एवढं तेल आपल्याला इथे वापरायचं आहे। तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। गरम केल्यानंतरच आपल्याला पिठात टाकायचं आहे। आता मी इथे हे तेल गरम करून घेतलं। गरम केलेलं तेल ह्या चकली भाजणीच्या पिठात टाकलं। त्यानंतर हे जे तेल आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। तेल खूप गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने हे एकजीव करते आणि त्यानंतर हाताने आपल्याला हे चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे हे तेल अगदी समप्रमाणात लागेल। आता पिठाला हे तेल चोळून झालं की त्यानंतर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर भिजवण्यासाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे। तेलसुद्धा गरम वापरायचं आहे आणि पीठ भिजवायला पाणी पण गरम वापरायचं आहे। तर आता हे पाणी किती वापरायचं, तर पॅकवरती दिलं आहे की आपल्याला 400 ते 600 मिली गरम पाणी वापरायचं आहे। पण इथे मी थोडं थोडं करत हे पाणी वापरते। सुरुवातीला मी 1 कप म्हणजेच 200 मिली पाणी इथे टाकून घेतलं। हे मळून घेतल्यानंतर मला पुन्हा थोडी पाण्याची आवश्यकता वाटली, त्यामुळे मी अर्धा कप पाणी अजून टाकलं। त्यानंतर हे मळून घेतलं। अजूनही पीठ कोरडं वाटतंय, त्यामुळे पुन्हा अर्धा कप पाणी टाकलं। अशा प्रकारे मला इथे एकूण 2 कप पाणी लागलेलं आहे आणि 2 कप पाण्यात हे पीठ अगदी व्यवस्थित मळून झालं आहे। जसं की पॅकवरती दिलं आहे तुम्ही 400 ते 600 मिली पाणी वापरू शकतात, तर त्यापैकी 2 कप म्हणजे 400 मिली पाणी मी इथे वापरलेलं आहे। आता जर हे पीठ अजूनही तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही अजूनही याच्यात पाण्याचा वापर करू शकतात, पण थोडं थोडं करत पाणी टाका। पॅकवरती दिलं आहे म्हणून अगदी 600 ml पाणी सुरुवातीलाच टाकू नका। तर आता मी हे जे पीठ आहे ते मी अगदी चांगलं मळून घेतलं आहे। 2-3 मिनटं छान मळून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हे पीठ छान मळून झालं आहे। खूप घट्ट नाही आहे किंवा अगदी सैल पण नाही आहे। आता हे झाकून ठेवायचं आहे 10 मिनटासाठी। 10 मिनटानंतर हे पीठ छान सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता पुन्हा हे मिनिटभर मळून घ्यायचं। हे पीठ मळताना हाताला तुम्ही पाणी लावून हे मळून घेऊ शकतात। आता पीठ मळून झाल्यानंतर त्याचा एक छोटा गोळा घेतला, तो हातावरती असा छान लांबुळका आकार त्याला देऊन घेतला आणि आता चकलीचा जो साचा असतो किंवा सोऱ्या असतो त्याला आतून तेल लावून घ्यायचं। त्यामध्ये हे पीठ टाकायचं। आता पीठ टाकल्यानंतर ह्या सोऱ्यामध्ये असे दाबून हे पीठ भरायचं। याच्यात जर समजा थोडीफार हवा शिल्लक राहिली तर आपल्याला चकल्या बनवताना आपल्या चकल्या तुटू शकतात, त्यामुळे हे पीठ दाबून भरायचं, जेणेकरून यात हवा शिल्लक राहणार नाही आणि आपल्या ज्या चकल्या आहेत त्या अगदी छान तयार होतील। आता इथे मी सोऱ्यामध्ये पीठ भरून घेतलं आणि त्यानंतर मी याच्यात चकल्या बनवून घेणार आहे। आता हे पहा, इथे मी आता याच्यात चकल्या टाकून घेते, तर अगदी छान अशा चकल्या याच्या पडतात। अजिबात कुठे ही चकली तुटत नाही। जर समजा तुम्ही ह्या चकल्या बनवताना चकली तुटत असेल तर मग पुन्हा हे जे पीठ आहे हे थोडंसं नरम करून घ्या, म्हणजे थोडं सैल करून घ्या। बऱ्याचदा काय होतं, जर हे पीठ कडक असेल किंवा जास्त घट्ट असेल तर त्यामुळे आपल्या चकल्या तुटू शकतात। पण तुम्ही चकली बघू शकताय, अगदी काटेदार याची चकली तयार होते आणि आपण सहज ही चकली बनवू शकतो। तर इथे मी ह्या सगळ्या चकल्या तयार करून घेतल्या।
आता ह्या चकल्या आपण तळून घेऊ। चकल्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम करायची मध्यम आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। जसं की पॅकवरती दिलं आहे की आपल्याला लो फ्लेमवरती ह्या चकल्या तळायच्या आहेत, पण मी लो फ्लेमवरती चकल्या ट्राय केल्या, त्यामुळे चकल्या तेलही पितात आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप कडकही होतात। तर त्यामुळे मध्यम गॅसवरती चकल्या तळा। आता मध्यम गॅसवरती मी ह्या चकल्या तळून घेते। चकल्या तेलात टाकल्यानंतर सुरुवातीचा मिनिटभर तरी आपल्याला चकलीला अजिबात हात लावायचा नाही। वरचे जे बुडबुडे आहेत ते थोडे कमी झाले की त्यानंतर चकली उलटून घ्यायची। आता अशीच हे आलटून पालटून आपल्याला छान तळून घ्यायची, जोपर्यंत हे चकलीमध्ये दिसणारे जे बुडबुडे आहेत ते थोडे कमी होत नाहीत किंवा मग आपल्याला थोडीशी चकली खरपूस वाटत नाही तोपर्यंत तळून घ्यायची। तर इथे मी ही चकली छान तळून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकतायत आता बुडबुडे कमी व्हायला लागलेत। आता ह्या चकल्या आपण बाजूला काढून घेऊ। हे पहा, अगदी छान काटेरी जी चकली आहे ती इथे तयार झालेली आहे। ह्या चकल्या मी बाजूला काढून घेते आणि त्यानंतर चकल्या पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला डब्यात भरून ठेवायच्या आहेत। तर अशा पद्धतीने ह्या ज्या सुहाना चकली भाजणीपासून बनवलेल्या चकल्या आहेत त्या इथे तयार झाल्या, तुम्ही बघू शकताय। आणि हे जे अर्धा किलोचं पीठ आहे याच्यात जवळपास 40 ते 50 चकल्या तयार होतात, अशा मध्यम आकाराच्या। तर आता ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते। हे पहा, चकल्या आत्ताच तयार केलेल्या आहेत आणि ह्या छान खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत। ह्या चकली भाजणीत मला काय आवडलं, एक तर आपला वेळ वाचतो, कारण एरवी हे सगळं साहित्य आणा, ते छान मोजून घ्या, धुवून, मग त्यानंतर वाळवून, भाजून, मग ते दळून आणा, मग आपली चकली भाजणी तयार होते। तर त्यापेक्षा ही जी चकली भाजणी आहे ही अगदी पटकन आपल्याला मिळते। त्यामुळे ज्या जॉब करणाऱ्या बाया आहेत किंवा ज्यांना वेळ कमी असतो त्यांच्यासाठी अतिशय उत्तम हा पर्याय आहे। दुसरी गोष्ट मला आवडली ती म्हणजे खूप छान काटेरी अशी चकली तयार होते। आता तिसरी गोष्ट जी आवडली की तिखट मिठाचं जे प्रमाण आहे किंवा चकलीची जी चव आहे ती अतिशय अप्रतिम आहे। खूप छान टेस्टी ही चकली तयार होते। आता ह्या चकली भाजणीतलं मला काय नाही आवडलं, पहिली गोष्ट जी मला नाही आवडली ती म्हणजे हे जे तेलाचं प्रमाण ह्या रेसिपीमध्ये दिलेलं आहे किंवा पॅकवरती दिलं आहे ते प्रमाण मला वाटतं थोडंसं कमी पडतं आहे। तर पॅकवरती दिलेल्या प्रमाणात तेल टाकल्यानंतर हे चकल्या मी बनवून बघितल्या आणि त्या खाल्ल्यानंतर मला थोड्याशा कडक वाटल्या, त्यामुळे मी बाकीच्या उरलेल्या पिठात अजून 2 चमचे तेल ॲड केलं आणि नंतर त्याच्या चकल्या बनवल्या। तर हे जे तेलाचं प्रमाण आहे हे थोडंसं मला कमी वाटतं आहे, पण तुम्ही ह्या चकल्या बनवत असाल तर आधी टेस्ट करून घ्या। जर तुम्हाला ते बरोबर वाटत असेल तर ठीक, नाहीतर मग अजून त्याच्यात तेल ॲड करून तुम्ही ह्याच्या चकल्या बनवू शकतात। आता दुसरी जी गोष्ट मला नाही आवडली ती म्हणजे ह्या चकल्या ज्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी थोड्याशा कडक झाल्या। जेव्हा मी या चकल्या तळल्या तर त्या दिवशी त्या छान खरपूस होत्या, पण दुसऱ्या दिवशी ह्या थोड्याशा कडक झाल्या आणि मला वाटतं ह्या अजूनही थोड्याफार अजून कडक होतील। तर अशी तोडताना तर ती छान तुटते, पण जेव्हा दुसऱ्या दिवशी ती आपण ट्राय केली तर खाताना अशी थोडी कडक अशी लागते। म्हणजे जी खरपूस चकली जी असते किंवा खुसखुशीतपणा जो असतो तो थोडासा कमी आहे। जरी मी याच्यात नंतर तेल ॲड केलं होतं तरीसुद्धा मला हा खुसखुशीतपणा थोडासा कमी वाटला। आणि जी तिसरी गोष्ट जी मला नाही आवडली ती म्हणजे ही चकली आतून भरीव राहते, कारण आपण बऱ्याचदा जी भाजणीची चकली करतो ती आतून अगदी छान पोकळ अशी होते, त्यामुळे ती छान खुसखुशीतही लागते। पण ही जी चकली आहे ही आतून पोकळ झाली नाही, ती आतूनसुद्धा भरीवच राहिली। तर मग हे होतं माझं ह्या सुहाना चकली भाजणीबद्दलचं मत। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर शेअर जरूर करा आणि लाईकसुद्धा करा। तुमच्या लाईक्समुळे माझं प्रोत्साहन वाढतं। आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती असेच खूप महत्त्वाचे आणि उपयोगी व्हिडिओ येत असतात। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।